आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरांना मोठा धक्का। पूजा खेडकरांची उमेदवारी यूपीएससी कडून रद्द। नियमांचं उल्लंघन करून दोषी आढळल्यामुळे यूपीएससी कडून भविष्यात पूजा खेडकरला यापुढेही परीक्षा देता येणार नाही। पूजा खेडकरवरच्या कारवाईचं स्वागत, पण त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून मला उघडं पाडण्याचा डाव रचतायत। मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनी स्फोट पाडली, मनोज जरांगेंचा आरोप। उरण हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी दाऊद शेखला हत्येच्या 5 दिवस आधी न्यायालयानं पोक्सोच्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच आरोपीकडून हत्या। शिंदे समितीला मुदतवाढ दिल्याच्या निर्णयाचं स्वागत, पण फक्त मुदतवाढ नको, कुळमी नोंदी शोधायला सांगा, जरांगेंचा सल्ला। बारामतीचे नवे विष्णुदास, अजितदारांना राऊतांचा टोला, तर विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत, राऊतांची टीका। तर वेशांतराचे जुने संदर्भ सिल्वर ओकवर विचारा, नितेश राणे यांची टीका। वेशांतर करणारे हारून अल रशीदची मुलं, वेशांतर केलेल्या दादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं। अजित डोभालेही कटात सहभागी असू शकतात, संजय राऊतांचा आरोप। संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करची 20,000 कोटींची गुंतवणूक। टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून थेट 8,000 जणांना रोजगार मिळणार। मोठी गुंतवणूक आल्यानं मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळण्याची आशा। रमेश केरे पाटलांचं मातोश्रीवरील आंदोलन हे भाजपचं कारस्थान, आंदोलनाला फडणवीस टच, संजय राऊतांची टीका। तर रमेश केरे पाटलांच्या आंदोलनात भाजपचा समावेश नाही, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण।